सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय, या मोदी सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय, या मोदी सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. हो, आजचं हे जे निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे त्याबद्दल काय सांगणार? मागच्या 8 दिवसापासून आपण पाहतो की डिझेल नाही, पेट्रोल नाही. मागच्या 1-2 महिन्यामध्ये गॅसचीही टंचाई निर्माण झाली होती आणि कुठेतरी जर गॅसही नसेल तर गृहिणीनं स्वयंपाक कसा करायचा, डिझेल नसेल शेतकऱ्यांनी नागाट्या कशा करायच्या, पेरण्या कशा करायच्या, कुठेतरी पेट्रोल जर नसेल तर आमचे विद्यार्थी जे परीक्षा देत आहेत, जे गावामध्ये सर्वच व्यवहार त्या मोटरसायकलवर करत आहेत, अशा वेळेस या मोटरसायकल धारकांनी, दुचाकी धारकांनी करायचं काय? यांना हा प्रश्न प्रलंबित असताना डिझेल, पेट्रोल, गॅस पुरवण्याचं सोडून पंतप्रधान देशाचे लोकांना सल्ले देत सुटलेले आहेत. ते म्हणतात की 1 वर्ष सोनं खरेदी करू नका. 1 वर्ष काय, आम्ही 50 वर्ष सोनं खरेदी करत नाही. सोनं काय गोरगरिबाची आवश्यकता आहे? ज्या गोरगरिबांच्या घरामध्ये विवाह आहेत, लग्न कार्य आहेत, ते थोडंसं कुटुक मोडतोड करून थोडंफार करतात. तेही यांच्या डोळ्यामध्ये आलं. यांच्या मित्रपक्षाचे लोकच जास्तीत जास्त सोनं खरेदी करतात. हा सल्ला त्यांनी पक्षाच्या बैठकीत त्यांच्या लोकांना द्यायला पाहिजे होता. काल नेदरलँडमध्ये पंतप्रधान म्हणतात की भारत देश हा लवकरच गरिबीमध्ये ढकलला जाईल असं वाटतं. मला एक सांगा, पुन्हा एकदा आमच्या जनमानसामध्ये भीतीचं वातावरण निर्माण करायचं, कधी जातीयतेचं वातावरण निर्माण करायचं आणि आपल्या पोळ्या शेकायच्या. मागच्या महिन्यामध्ये 5 राज्यांच्या निवडणुका देशामध्ये होत्या. तोपर्यंत भाव स्थिर होते, तोपर्यंत डिझेल पेट्रोल मिळत होतं. मग निवडणुका काढून घेतल्या आणि आता दिल्ली लोकांच्यावर छापून मागायचे चित्र, पुन्हा लोकांना होत राहिला त्रास. आणि म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं ह्या गोष्टी आम्ही काही सहन करू शकणार नाही. तेल कमी वापरा, काटकसर करा आणि सोनं खरेदी करू नका. भारत देश गरीब होईल. मग तुम्ही कशाला या ठिकाणी पदावर बसलेले आहात? म्हणून तुम्हाला जर हे जमत नसेल तर तुम्ही खुर्च्या खाली करा, हे सांगण्याकरता, किंवा नाही तर पुन्हा एकदा सस्ताही करा. शेतकऱ्यांना बी बियाणं असेल, खतं असेल, याचे भाव पुढच्या 15-20 दिवसामध्ये, महिन्यामध्ये पुन्हा वाढणार आहे. हे आमच्यासारख्याला कळतं, पण तुम्हाला कळू नये. त्याचं नियोजन तुम्ही खरीपाचं आताच करण्याची गरज होती, का केली नाही? म्हणून हे जर लवकर होत नसेल तर यांनी खुर्च्या खाली कराव्या, नाही तर डिझेल पेट्रोलचे भाव, गॅसचे भाव कमी करावे. अशा आशयाचं निवेदन आज आम्ही तहसीलदार साहेबांमार्फत शासनाला दिलेलं आहे. महागाई नियंत्रणात आली नाही, डिझेलचे पेट्रोलचे भाव कमी झाले नाही, जर डिझेल पेट्रोल गॅस लोकांना उपलब्ध झाला नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही संपूर्ण जिल्हाभर एक अतिशय मोठं आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही आणि त्याला जे काही होईल त्याची जबाबदारी सरकारवर राहील, असं या ठिकाणी मी इशारा देतो.